100% 100 पैकी 100 गुण त्यांना देऊ आपण. धन्यवाद. तर हे होते संदीप पाटील. सो वेल प्लेड. पुढील मॅचसाठी तुम्हाला तुमच्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील आणि निश्चित पहिल्या डावाला जशी सुरुवात होईल आपल्याला निश्चितपणाने एक उत्कृष्ट समालोचक आदरणीय विश्वासजी केणी सर यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. यस, धन्यवाद. शिंदे सरांचा आवाज आपण ऐकलात मागील मॅच सत्रामध्ये. आणि जाऊयात पुनश्च सर्वांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. हॅलो शेख, चला मॅच ऑन करायची आहे. खरं तर आजचा हा तिसरा दिवस आहे स्पर्धेचा आणि त्या अनुषंगाने इथून मात्र वेळेच्या बाबतीत थोडंसं आपण देखील सहकार्य करा. 15 मिनिटांचा अवधी सुरुवातीच्या 3 षटकांसाठी. आता मात्र टाइम सेट केलं जाईल आमच्या ऑफिशियल स्कोरर्सच्या माध्यमातून. जसा पहिला चेंडू मधाच्या आतमध्ये फेकला जाईल टाइम सेट केला जाईल आणि आमच्या नक्कीच बाउंड्री लाईनच्या पडद्यावरती जे आमचे प्रेक्षक बसले त्यांना विनंती असेल आपल्यासाठी नक्कीच प्रेक्षक कक्ष त्या अनुषंगाने आपण थोडंसं बाजूला व्हा किंवा आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन बसलात तरी चालेल, काही हरकत नाही. परंतु नक्की स्पर्धा लाईव्ह आहे त्या अनुषंगाने थोडंसं सहकार्य आपल्याकडून देखील असेल. जगात मॅचच्या दिशेने एका बाजूला ओजी खरवली संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट मैंदे संघ. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये स्ट्रायकरला ॲज अ बॅटर संतोष, नॉन स्ट्रायकरला ॲज अ बॅटर करण आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल ओमकार. पंचांचा ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले, शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. दोन्ही संघांना देऊयात आपण खूप सारा शुभेच्छा. पहिला चेंडू ऑन दी मार्क. ओमकार होतोय सज्ज. ओ, चांगली गोलंदाजी. पहिला चेंडू इथे मात्र चूक टप्प्यावरती पाहायला मिळाला आणि त्या अनुषंगाने नक्कीच पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये कमबॅक करत असताना क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर आपण पाहिली तर शॉर्ट पॉइंटला आणि शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत, जेणेकरून त्या भागामध्ये आपण पाहिला तर चेंडू गेला तर सरळ सीमारेषे लगेचच जाईल. परंतु चांगला खेळ करावा लागेल. जसं मी म्हटलं होतं तसंच घडलाय. आता मात्र इनफिल्डला बे 2 चेंडू फेकून दिला डिबेक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे मात्र येतोय हा दमदार धर्मवीर चषक चौकार. चौकार येतो आणि चौकारानं इथे मात्र धावसंख्येचा श्री गणेशा करत असताना मधाच्या आतमध्ये ॲज अ बॅटर करणला आपण पाहतोय. हो, कमालीचा फटका एक्झिक्यूट केलाय. डीप स्क्वेअरला एक बॉन्ड लाईनच्या बाहेर चेंडूला फेकून दिलाय. बॅक टू बॅक 2 इन अ रो. गीत वाजवत आहेत परंतु ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आहे धर्मवीर चषक. तर धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं संगीत वाजवलं तरी देखील या स्पर्धेला अजूनही 4 छान लागतील अशीच विनंती करेन. जाऊयात मॅचच्या दिशेने. धावसंख्या धावफलकावरती 8 वरती जाऊन पोहोचले. 8 धावा धावफलकावरती. ओ, पुनश्च चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्या बात आहे, कमालीची फटकेबाजी होते. नशिबाची साथ मिळाली आहे. आउटफील्ड थोडीशी खराब होती त्या ठिकाणी, त्या अनुषंगाने इथे मात्र या धावा मिळतील. तत्पर 2 धावा आणि 2 धावांच्या मधील धावसंख्या धावफलकावरती डबल डिजिट अर्थातच 10 धावा. 10 ऑन द बोर्ड. 10 धावा धावफलकावरती. सुरुवात आता मात्र चांगली करून देतो आपल्या संघासाठी ॲज अ बॅटर करणला आपण पाहतोय. पहिला चेंडू निर्धावाला, त्याच्यानंतर बाक टू बाक 2 चौकार आणि आता मात्र या 2 धावांनी धावसंख्या 10 वरती जाऊन पोहोचल्या. दोन्ही संघ तितक्याच ताकदीचे संघ आहेत. एका बाजूला ओजी
करवली संघ दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मताच्या आतमध्ये टीम महेंदे संघ आता मात्र देखील चांगला स्ट्रोक आहे, परंतु डीप मध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे, त्या अनुषंगाने एकच धाव मिळेल. सातत्याने शॉर्टलाईन चेंडू हाताळण्याचा प्रयत्न झाला होता गोलंदाज केतनच्या माध्यमातून आणि त्याच्या जोरावरती आता मात्र नक्कीच आपण पाहिलं तर धाव फलक जाऊन पोहोचले 11 या आकड्यावरती. या शक्तीला आपण विचार केला तर अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. 15 मिनिटांचा अवधी आयोजकांनी आपल्याला दिलाय सुरुवातीच्या 3 षटकांसाठी. 15 मिनिटांमध्ये 3 षटक कंप्लीट करणं गरजेचं, अथवा अंतिम षटकामध्ये पेनल्टीच्या स्वरूपाने एक क्षेत्ररक्षक इनफिल्ड मध्ये घ्यावा लागेल. ही सूचना सातत्याने आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय. अंतिम चेंडू आहे आणि आता मात्र नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर संतोष येतोय, लेफ्ट हँडेड फलंदाज, आणि त्या अनुषंगाने इथे मात्र क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना थोडीशी चेंज केली जात आहे. डीप मध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, काऊ कॉर्नरच्या दिशेला एक क्षेत्ररक्षक आहेत. रायझिंग अँड सरप्राइझिंग हा चेंडू होतोय डॉट, आणि अशा पद्धतीनं पहिला षटकाचा खेळ समाप्त. आफ्टर दी फर्स्ट ओव्हर धावसंख्या धावफलकावरती 11 रन्स ऑन दी बोर्ड, 11 धावा धावफलकावरती ओजी खरवली टीम. डीजे मास्टर धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं गुणगान गाणारे संगत आहे. खरे तर ठाण्याचा ठाण्या वाघ या नावानं सुपरिचित, आणि तसं कार्य ठाणे शहरासाठी नव्हे तर ठाणे जिल्ह्यासाठी केलं होतं. आणि नक्कीच ठाण्यातील लोकांचं प्रत्येकाच्या गळ्यातील ताईत आहे. नक्कीच अजूनही आम्हाला आठवतोय श्री मलंगगडाचा तो उठाव. नक्कीच आम्ही अगदी लहान वयामध्ये असताना नक्कीच साहेबांनी त्या ठिकाणी येऊन मलंगगडाचा उठाव केला होता. त्याच्यानंतर मात्र तो उठाव अजूनही सुरू आहे. मच्छिंद्रनाथांची समाधी, आणि तिथून मात्र चला सागाव संघाचे संघनायक आपण सागाव संघाचे संघनायक आपण आयोजकांशी संपर्क लगेचच करायचा. हो, चांगली गोलंदाजी, रायझिंग अँड सरप्राइझिंग, धावाची संधी होती, डायरेक्ट हिट लागलाय, परंतु चेक करावा लागेल. पंच इथे मात्र सहमत नाहीयेत, आणि तनुषंगाने इथे मात्र या धावा मिळतील. तब्बल 2 धावा. डायरेक्ट हिट जरूर लगावली होती नक्कीच, परंतु तिथे मात्र बॅकअप नव्हता. सिंगल होती, सिंगलला डबल मध्ये परावर्तित केलं आणि धावफलक जाऊन पोहोचेल. 13 रन्स ऑन दी बोर्ड, 13 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. सकाळचं सत्र, आणि आता मात्र हळूहळू सामना देखील पुढे जात असताना, प्रेक्षकांची गर्दी मधाच्या चारही बाजूला होत असताना, सुपर संडे उद्या असेल, आज सॅटरडे, परंतु उद्या देखील या स्पर्धेला 4 छान लागतील यात मात्र शंका नाही, कारण की अनेक मान्यवर या क्रीडांगणावरती उपस्थित राहतील. अनेक क्रिकेटचे चाहते, क्रिकेटचे दर्दी येथे उपस्थित राहतील, आणि आज देखील तितकीच गर्दी आपल्याला पाहायला मिळते. वडवलीचे हे ऐतिहासिक क्रीडांगण. स्टेपॉट करून इथे मात्र ऑफ ड्राईव्ह केल्या, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आलेत आणि इथे झाले त्याच्या माध्यमातून चुकी. इथे एक धाव होती, तिथे मात्र हा येतोय दमदार नशिबाचा चौकार. चौकार येतोय, चौकाराच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 17चा आकडा कुठल्या संघासाठी खतरा बनेल हे देखील पाहावं लागेल, कारण की सध्याच्या घडीला आता मात्र धावा बनतायत. स्विच करण्याचा प्रयत्न होता, सरळ बॅटने धावा येत असताना इथे मात्र आडवा बॅटने धाव घेण्याचा एक मनसुबा आखला होता, प्रयत्न केला होता, परंतु प्रयत्न असफल राहिला आणि हा चेंडू येतोय डॉट. 17 धावा धावफलकावरती, कॉन्स्टंट स्टेबल आहे 17 वरती धावसंख्या. ओजी या खरवली संघ आपण पाहतोय. करणचा हा फटका, चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत, परंतु बनून राहतील दर्शक. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, चेंडूला फेकून दिलाय सीमारेषा पार. दमदार स्ट्रोक, धर्मवीर षटकार.
जे नक्कीच जे संगीत आपण वाजवतोय नक्कीच त्या संगीताला अनुसरूनच मागील आपण विषय घेतला होता तो म्हणजे धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा श्री मलंगगड आणि मच्छिंद्रनाथांची समाधी आणि तिथून मात्र तो उठाव आणि आज हे चषक देखील त्यांच्या नावाला साजेसा ऐवा झेलसाठी 200 रुपयाचा कॅश प्राईज असलम भाई यांच्याकडून आहे आणि दरम्यान इथे झेल घेतला जातो मधाच्या आतमध्ये फलंदाज करण होतोय बाद इथे मात्र चांगली भूमिका साकारली होती करणने षटकार आणि चौकार मारले होते आता मात्र त्याला इथे शांत केलं आणि फलंदाज होतोय बाद बॅक टू द पवेलियन यस विनंती असेल ओम साई क्रिकेट असोसिएशन भिवंडी ग्रामीणचे सन्माननीय सल्लागार सुनीलजी थाळके साहेब आणि त्याचबरोबरीनं सन्माननीय संदीपजी पाटील जे विद्यमान सचिव आहेत तर या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण आमच्या मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आपलं देखील धर्मवीर चषकाच्या वतीनं मनपूर्वक सरसे हार्दिक स्वागत शप्पा लावून खेळलेत क्षेत्ररक्षक तिथे मात्र पाठलाग करणार नाहीत कारण की आउटफील्ड फास्ट आहे चेंडू फरार होतोय वाईन लेग बॉन्डरी लाईनच्या बाहेर दमदार स्ट्रोक चौकार चला मैदानाच्या आतमध्ये आता मात्र छोटासा ब्रेक ड्रिंक्स ब्रेक आपण पाहतोय आणि नक्कीच जास्तीचा वेळ घेऊ नका कारण की थंडीचे दिवस आहे ड्यू फॅक्टर संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय बॅट लाईटचा इफेक्ट कुठल्याही संघावरती होऊ नये त्या अनुषंगाने सुरुवातीपासूनच आयोजकांनी इथे मात्र ही दखल घेतली कारण की जसजसा वेळ पुढे सरसावेल तसतशा मार्चेस मात्र रोमर्षक पाहायला मिळतील 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 27 धावा धावफलकावरती 12 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे 27 पर्यंत मजल मारले अजूनही इथून मात्र 20 ते 25 धावा जोडाव्या लागतील कारण की या क्रीडांगणाचा विचार केला तर नक्कीच भौगोलिक रचनेप्रमाणे तर हा बॅटिंगसाठी नक्कीच या ठिकाणी मात्र अनुकूल असा हा मैदान आहे त्या अनुषंगाने इथून धावा नक्कीच बनवाव्या लागतील एक फायटिंग स्कोर क्रिएट करावा लागेल सुरुवात तर दमदार राहिली एक फ्लाइंग स्टार्ट एक स्वप्नमय सुरुवात ॲज अ बॅटर करणने करून दिली होती 23 धावांची विस्फोटक खेळी त्यांनी साकारली आणि आता मात्र नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये अजय आला आणि अजयने देखील पहिला चेंडूवरती चौकार मारला आता इथे मात्र नक्कीच संधी असेल ती म्हणजेच ॲज अ बॅटर संतोषला नवीन गोलंदाजी ट्रॅकवरती शिवाजीला आपण पाहतोय शिवाजी गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय परंतु शिवाजीला चांगली गोलंदाजी करावी लागेल समोर लेफ्ट हँडेड बॅटर आपण पाहतोय संतोष सज्ज आहे आणि इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल 15 मिनिटांचा अवधी सुरुवातीपासूनच सूचना दिल्या तुमच्यासाठी दिलाय 3 षटकांसाठी 15 मिनिटांमध्ये 3 षटक कंप्लीट करावे लागतील या गोष्टीची देखील नोंद घ्या गोलंदाज तयार होतो पुन्हा समोर असेल ॲज अ बॅटर संतोष ओ फटका दमदार आहे उंची जास्त लांबी गाठणार नाहीये क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला पकडला जातो अप्रतिम झेल आणि समाप्त होईल फलंदाज संतोषचा खेळ संतोष होतोय बाद या बात आहे चांगलं संगीत आणि त्याच्यावरती देखील चांगला डान्स परफॉर्मन्स आपण पाहतोय माधवजी ठाकरे 9 सरकार 10 सरकार आपण पाहिलं होतं याआधी आता हे 9 सरकार पाहून घ्या आपल्या डोळ्यांनी गोलंदाज तयार पुनश्या हो इथे मात्र झेलची संधी होती शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक होते इथे क्या बात आहे चांगला प्रयत्न चेंडूला अडवण्याचा राहिला
कमीत कमी 1 ते 2 धावा वाचवल्या असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये, कारण की फेकी ॲक्युरेट नव्हती आणि त्याच्यावरती इथे मात्र लगेचच झेपावले आणि तत्पूर्वी एकच धावफलकावरती जोडली जाईल. एका धावेच्या मदीनं धावसंख्या धावफलकावरती 20 रन्स ऑन द बोर्ड, 20 धावा धावफलकावरती आहेत. 28 धावा आहेत. यस 28 धावा, कारण की 27 धावा होत्या सुरुवातीच्या 2 षटकामध्ये. इथे मात्र ही एक धाव आली आहे, कारण की पहिला चेंडूवरती विकेट्स गेली होती. शिवाजी चांगली गोलंदाजी करतो, वेळेच्या बाबतीत सहकार्य करणं गरजेचं असेल. सातत्याने या सूचना आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतो. याचं कारण हेच की संध्याकाळच्या सत्रामध्ये डीव फॅक्टर होईल आणि बॅड लाईटचा इफेक्ट होऊ नये. ओ इथे मात्र लेंथ पाहावी लागेल. पंचांनी नो घोषित केला, नो चेंडू आहे आणि त्या अनुषंगाने इथे मात्र आता फ्री हिटची नक्कीच चेंडू पाहायला मिळेल. एबीपी माझाची टॅग लाईन, उघडा डोले पहा नीट, पुढचा चेंडू फ्री हिट. आणि आता मात्र संधी ॲज अ बॅटर मधाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर ऋतिक जो नवीन फलंदाज मधाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि त्याच्या सोबतीनं अजयला आपण पाहतोय. ओ चांगला चेंडू पिच केला मधाच्या आतमध्ये. फ्री हिटच्या चेंडूवरती फारसे इथे घडलं नाहीये आणि लेग वाईजचा इशारा पाहू शकता आपण कुठल्या पद्धतीने दिला जातोय. क्या बात आहे, क्या बात आहे. ही ओळख आहे पंचांशी, सातत्याने उल्लेख करतो. काल नक्कीच 2 दिवस मुरबाड मध्ये आमचे संवेद होते, पुनश्च जॉईंट होतील, परंतु सध्या तरी इकडे चांगलं प्रदर्शन केलं जात आहे. घुटना टेक, तमाशा देख, चेंडूला फेकून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर, बाहुबली षटकार. केले तर आमच्या स्कोररच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राइज येईल. वरती दोन्ही पाय हवेत हवेत, या गोष्टी नोंद घ्या पंचांनी. ओ रायझिंग अँड सरप्रायझिंग, हा चेंडू येतोय डॉट. चांगली गोलंदाजी राहिली. खरं तर विचार केला तर शिवाजीला आपण पाहतोय मागील चेंडूवरती षटकार आला, षटकाराचं प्रत्युत्तर लगेचच येते. मात्र या निर्धाव चेंडूला टीथ फॉर टॅच, जशास तसं प्रत्युत्तर मधाच्या आतमध्ये पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर जाऊन पोहोचले 36-36 या आकड्यावरती. हो चांगली गोलंदाजी आता मात्र पाहायला मिळाला. अगदी रीड करून गोलंदाजी सुरू आहे. खरा गोलंदाज तो असतो जो फलंदाजाला रीड करून गोलंदाजी करत असतो. मागील चेंडूचा विचार केला, ज्याच्यावरती षटकार आला होता तो चेंडू थोडासा खाली ठेवला होता आणि त्याच्यावरती षटकार आला आणि तदनंतर मात्र गोलंदाज शिवाजीनं लेन खेचली आणि 3 षटकांचा खेळ समाप्त. आफ्टर दी 3 ओव्हर्स धावसंख्या धावफलकावरती 37 धावा धावफलकावरती. अंतिम 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज केतननं. दुसऱ्या षटकामध्ये ओमकारने 16 धावा खर्च करत महत्वाची एक विकेट घेतली आणि त्याच्यानंतर शिवाजीने आता मात्र कमबॅक करत असताना 10 धावा खर्च करत महत्वाची एक विकेट घेतली. चला टीम हडल नकोय, टीम मीटिंग नकोय, लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. अंतिम 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि इथून मात्र किती धावांपर्यंत संघ पोहोचेल हे देखील पाहावं लागेल. पुढील मॅचचा टॉस आपण करणार आहोत. दोन्ही संघ आपण सज्ज राहा. जय बजरंग स्पोर्ट्स कुंदे बी आणि त्यांच्या अगेन्स्ट कुंदे स्पोर्ट्स कुंदे. क्या बात आहे. दोन्ही संघ एकाच गावातील. आता मात्र क्रिकेटच्या पटलावरती, क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती येथे मात्र चांगलं कार्य करावं लागेल आणि उद्या देखील वडवली ए आणि वडवली बी अशी ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल, कारण की लाईव्ह लॉट्स होते त्या अनुषंगाने या मॅचेस लागलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने एकाच गावातील प्रतिस्पर्धी संघ एकमेकांच्या अगेन्स्ट आपल्याला खेळायला पाहायला मिळतील. परंतु ज्या वेळेस अशा लढती असतात ना त्यावेळेस मात्र प्रतिष्ठा पणाला लागते, यात मात्र शंका नाही आहे. ते नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. जव्यात अंतिम षटकामध्ये अंतिम षटकासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज ऋतिकला आपण पाहतोय. ऋतिक गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय आणि आता मात्र नक्कीच इथून ऋतिकला देखील कमबॅक करून द्यावा लागेल. ज्या पद्धतीची गोलंदाजी गोलंदाज शिवाजीनं केली अशा पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करावी लागेल. आडव्या बाटने ऑन साइडला, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर, पहिला चेंडूवरती भव्य स्वागत, दणदणीत खणखणीत चौकार.
चौकार अशा मतीनं चांगला खेळ मधाशात मध्ये पाहायला मिळतोय. ओ फुल टॉस चेंडू आहे, हवे चेंडू आहे, होईची जास्त लांबी देखील गाठली आहे. कमालीची फटकेबाजी, फुल टॉस चेंडूने त्याच्यावरती फुल टोल वसूल करत असताना मैदानाच्या आतमध्ये फलंदाज ऋतिक जाधवच्या बॅट मधून ब्लास्ट, दमदार स्ट्रोक, धर्मवीर षटकार. बाहेर बॅक टू बॅक 2 इन अ रो, दमदार स्ट्रोक षटकार. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्याच्यानंतर बॅक टू बॅक 2 षटकार आणि धावसंख्या धावफलकावरती 53 धावा. हो, आता मात्र समोरील डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. अगदी यष्टांच्या वरून चेंडू ट्रॅव्हल झाला आणि आता मात्र कुठेतरी धावांना ब्रेक लावण्याचं कार्य सुरू झालं. 53 धावा धावफलकावरती जोडल्यात. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पुढील दोन्ही संघ आपण टॉस साठी सज्ज राहायचा. दोन्ही संघाचे संघनायक आमच्या टॉस बॉक्स मध्ये आपण सज्ज राहा. आपण लगेचच इनिंग ब्रेक मध्ये टॉस देखील करणार आहोत. हो, इथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. शॉर्ट टर्म पुल केलाय, पुल पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल, डिलाइटफुल षटकार. नियमावली आहे आज आपल्या असोसिएशनची, मी तुमच्या समोर सादर करतोय. खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडू बसतील. आयोजकांची सूचना आहे, ही सूचना पण लक्षात घ्या. विनंती आहे, ओझी करिवली टीम फक्त खेळाडू राहतील त्या ठिकाणी. आयोजकांच्या वतीने ही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. प्लीज कॉपरेट करा, सहकार्य करा, शिस्तीचं पालन करा प्लीज. खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडू राहतील, ही सूचना सर्व संघाने घ्या. खेळाडू व्यतिरिक्त एकही प्रेक्षक त्या ठिकाणी नको आहे. ओमसाई क्रिकेट असोसिएशनची आपली नियमावली आहे, त्याचं पालन करा. येस, अंतिम चेंडू आहे या षटकातील आणि या इनिंगचा. हो, दांडी गोल आय थिंक स्लो प्लेड ऑन झालेत आणि फलंदाज इथे मात्र होतोय बाद. अंतिम चेंडूवरती विकेट झालेल्या अशा पद्धतीने 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 59, 59 धावा. जिंकण्यासाठी 60 धावा बनवायच्यात. 15.00च्या सरासरीनं इथून मात्र धावा बनवाव्या लागतील. परंतु जाऊयात आपण टॉस बॉक्स मध्ये. तिथे मात्र दोन्ही संघाचे संघनायक सज्ज असतील आणि मी विनंती करेन मंचावरून की सन्माननीय बाळारामजी वारगडे साहेबांना विनंती असेल आपण पुढे आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात. चला, दोन्ही संघाचे संघनायक आमच्या समवेत सज्ज असतील. जय बजरंग कुंदे संघ आणि कुंदे स्पोर्ट्स कुंदे. छापा इज द कॉल आणि छापाला टॉस जिंकलाय या कुंदे स्पोर्ट्स कुंदे संघानं. मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती जाऊन स्थानापन्न व्हायचंय. आपलं देखील हार्दिक हार्दिक आभार, धन्यवाद. कुंदे स्पोर्ट्स कुंदे संघाने टॉस जिंकला. प्रथमतः निर्णय का असेल? फिल्डिंग. 4 षटकांशी मॅच आहे. समोर आपल्याच गावातील संघ आहे, तर नक्कीच या संघाच्या अगेन्स्ट खेळताना काही रणनीती, काही वेगळी स्ट्रॅटेजी आपण ऐकली आहे का? सर्वांनी आमचा नॅचरल गेम खेळू आणि जिंकण्याचा प्रयत्न करू.
ज्यावेळेस नक्कीच आपण पाहिलं एका गावामध्ये दोन संघ असतात त्यावेळेस मात्र ताणतणाव नेहमीच आपण ऐकत असतो पाहत असतो. परंतु आज मैत्रीपूर्वक लढत की असेल की मैदानाच्या आतमध्ये नक्कीच जरी मित्र किंवा एकाच गावातील संघ असला तरी सुद्धा नक्कीच खेळाच्या दृष्टिकोनातून मात्र शत्रू आपण मानणार का? नक्कीच. येस, विनंती असेल की आपण सातत्याने क्रिकेट खेळता समोर गावातील संघ आहे परंतु नक्कीच असे कुठले खेळाडू त्यांच्याकडून आज खऱ्या अर्थानं या मॅच साठी खूप साऱ्या अपेक्षा असतील. कपिल दालके, सुनील दालके आणि जतीन दालके. येस, खूप साऱ्या शुभेच्छा असतील आमच्या समवेत जय बजरंग बी कुंदे संघाचे संघ नायक आहेत. टॉस जिंकला असता तर तुमचा काय निर्णय असता? बॅटिंगच करणार होतो. येस, म्हणजे मनासारखं नक्कीच आपण बघा तर घडलंय. समोर गावातीलच संघ आहे लगेच सिनियर ज्युनियर अशी कॅटेगरी नेहमीच गावातील संघामध्ये आपण पाहत असतो परंतु आज समोर गावातील संघ आहे. गावातील सर्व आपले ग्रामस्थ ही मॅच पाहत असतील परंतु जो संघ आज जिंकेल त्याच्यामुळे ग्रामस्थांचं देखील लक्ष असेल. समोरचा संघ गावातील असला तरी काय स्ट्रॅटेजी काय रणनीती आखली आहे? स्ट्रॅटेजी वगैरे काय नाहीये पण आम्ही आमचा गेम खेळण्याचा प्रयत्न करू. प्रत्येक खेळाडूकडून अशी अपेक्षा आहे की त्यांनी त्यांचा 100% परफॉर्मन्स द्यावा. येस, विचार केला तर स्पर्धा नुकत्याच चालू झाल्यात आणि त्या अनुषंगाने आपण पाहिलं तर सुंदर अशी स्पर्धा आपण पाहतोय. धर्मवीर चषक 2025 आधारात या स्पर्धेबद्दल आणि आयोजनाबद्दल काय म्हणणं असेल? आयोजन नियोजन तर खूपच सुंदर आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी चांगलं आयोजन नियोजन केलेलं आहे. येस, खूप साऱ्या शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. एका बाजूला जय बजरंग बी कुंदे संघ त्यांच्या अगेन्स्ट कुंदे स्पोर्ट्स कुंदे या संघाने टॉस जिंकला. प्रथमतः स्वीकारलं क्षेत्ररक्षण आमंत्रित केलं फलंदाजीसाठी जय बजरंग बी कुंदे या संघाला. तिथे मात्र जाऊयात पुनश्च आमच्या कॉम्बॉक्स मध्ये सज्ज होतील आमचे शिंदे सर. आवाज ऐकूयात पुढील सदरासाठी त्यांचा आणि नक्की सर्वांचं पुन्हा एकदा सर हार्दिक स्वागत. थँक्यू ऑल ऑफ यू. धन्यवाद केणी सर. या ठिकाणी चालू असलेला सामना आपण पाहतोय. ओझी खरेवली टीमने प्रथमतः बॅटिंग केली आणि बॅटिंग करताना आपण पाहिलं तर 59 धावा उभ्या केला. 60 धावांचं लक्ष गाठायचं आहे जय हनुमान क्रिकेट संघ मैदे संघाला. परंतु हे देखील विसरून चालणार नाहीये. खरं तर मैदे टीमकडे देखील खूप चांगल्या पद्धतीची फलंदाजी आहे आणि तिथून मात्र सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय बॅटर देवेंद्र पाटील आणि त्याच्या साथीने फलंदाज ऋतिक पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण पाहतोय. 60 धावांची आवश्यकता आहे. 24 बॉल प्रत्येक षटकामागे आपण पाहिलं ना तर 15 धावांची सरासरी ही बॅटिंग करणाऱ्या टीमला गाठायचे. नेक्स्ट मॅच कुंदे स्पोर्ट कुंदे आणि त्याच्या विपक्षामध्ये जय बजरंग स्पोर्ट कुंदे बी या ठिकाणी नाणेफेकी जिंकली आहे कुंदे स्पोर्ट कुंदे संघाने आणि मात्र फलंदाजीसाठी आमंत्रित केले गेले जय बजरंग कुंदे बी संघाला. एक जबरदस्त मॅच प्रेक्षकांच्या भेटीला येईल काहीच क्षणामध्ये. स्पर्धेचा तिसरा दिवस आपण पाहतोय. विनंती असेल या ओमसाई क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान सचिव संदीपजी पाटील आणि विद्यमान सल्लागार सुनीलजी थाळके आपण देखील मंचावरती या. आपल्या या ठिकाणी स्वागत सन्मान होतोय त्याचा आपण स्वीकार करा. वैभव धनगर यांचं देखील शुभागमन आपलं हार्दिक स्वागत धर्मवीर चषक 2025 मध्ये. जाऊयात मैदानाच्या दिशेने. पहिल्या क्रमांकाचं षटक घेऊन येतोय करण पाटील. एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे. उद्या या स्पर्धेची सांगता होईल. समारोप आपल्याला पाहायला मिळेल. भिवंडी लोकसभेचे विद्यमान खासदार सन्माननीय सुरेश गोपीनाथ म्हात्रे उर्फ बाल्यामामा हे देखील आपल्याला पाहायला मिळतील. कालच्या दिवसामध्ये अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. कुंदे गावचे युवा नेतृत्व दिनेश राऊत या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थान व्हायचं. आपलं आयोजकांच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाजासाठी ज्यांनी आमच्या या स्पर्धेला ज्यांनी आकर्षक बॅट उपलब्ध करून दिली असे उषा फार्म हाऊसचे प्रोप्रायटर्स विकी दिवाणे यांचं देखील मनपूर्वक आणि इथे शुभ आगमन होत आहे ज्यांच्या माध्यमातून प्रत्येक मॅचसाठी मॅन ऑफ द मॅचसाठी ट्रॉफी ज्यांनी स्पॉन्सरशिप केली असे सन्माननीय विशालदादा गोंधळी पोलीस पाटील वडवली यांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. ऋतिक पाटील स्ट्रायकर एंड वरती आपल्याला पाहायला मिळतो. देवेंद्र पाटील नॉन स्ट्राईक एंड वरती आहे. तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतोय करण पाटीलला बॅटल खूप चांगलं रंगताना पाहायला मिळेल कारण दोन्ही संघ तगडे आहेत मजबूत आहेत आणि त्याचमध्ये प्रेक्षकांना मजा येईल मॅच पाहण्यासाठी. पहिला बॉल इथून मार्गस्थ होतोय राईट मोर द विकेटने करण पाटीलच्या माध्यमातून. पहिला बॉल रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न फुलर लेसचा बॉल होता. क्राऊड अपील होती पंच संपत नाही आहेत. शफल या ठिकाणी पाहिलं तर स्टान्स बदलला गेला होता.
डीप बॅकवर्ड पॉईंट आणि थर्डमॅनकडे खेळण्याचा प्रयत्न होता ऋतिक पाटीलचा आणि करण पाटील आणि त्याचनंतर आपण पाहिलं तर बॅटर ऋतिक पाटील बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे. या विभागातले दोन जबरदस्त अष्टपैलू खेळाडू यांनी कमी वयामध्ये एक चांगली उंची गाठली आहे टेनिस क्रिकेटमध्ये. असे दोन खेळाडू विशालजी गोंधळी साहेब यांचं धर्मवीर चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत आहे. अकुट टप्प्याचा बॉल बॅकफुट वरती आले, पूल केला. अगदी पाहिलं तर काऊ कॉर्नर क्षेत्राकडे क्षेत्ररक्षक नाही आहेत आणि त्याचनंतर या डावातला पहिला चौकार येतोय ऋतिक पाटीलच्या बॅटमधून. कारण इथे खातं खोलतोय फलंदाज ऋतिक पाटील. कैलासवासी सुमन दुंदाराम गोंधळी यांच्या स्मरणार्थ श्री विशाल दुंदाराम गोंधळी पोलीस पाटील वडवली यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच आपल्याला पुरस्कृत झालेत. त्याबद्दल आपण त्यांचे सतत आभारी आहोत. 4 धाब्याने टीमचा अकाउंट ओपन होतोय. धावसंख्या 4 या अंकावरती. पहिलाच बॉल थोडासा चांगल्या पद्धतीचा होता, परंतु दुसरा बॉल थोडासा अकुट टप्प्याचा होता आणि ऋतिक पाटीलने त्याचा योग्य फायदा उचललाय. यानंतर कुंदे स्पोर्ट कुंदे विपक्ष जय बजरंग स्पोर्ट कुंदे बी अशी लढत आपल्या भेटीला येईल. आजच्या दिवसामध्ये पाहिलं तर ओमसाई क्रिकेट असोसिएशनचे सामने आपल्याला भेटीला येत आहेत. एक चांगल्या दर्जाचं आयोजन नियोजन या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाज करण पाटील पुढचा बॉल घेऊन चाललाय. यावेळेला सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. अपेक्षा केली जात होती, परंतु अपेक्षा भंग पावली आहे फलंदाजाची. मात्र त्याला वाटलं की थोडासा बॉल बाउन्स होईल आणि त्यानंतर पाहिलं तर बॉल खाली राहिला आणि तिथून मात्र फलंदाज फसतोय. 4 धाबा धावफलकावरती आहे. चेंडू क्रमांक 3 चा खेळ पूर्ण झालाय. चांगली घातक गोलंदाजी पाहायला मिळते. पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाज करण पाटीलच्या माध्यमातून. यावेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न, मात्र मिस टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतील, परंतु चेंडू लँड होईल नो मॅच मध्ये. अगदी पाहिलं तर इथे 2 धावा अगदी वेगाने पूर्ण केले. चेंडूची फेकी होते तोपर्यंत 3 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. बघता क्षणी 3 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 3 धावेने टीमच्या धावसंख्येमध्ये भर पडत असताना 7 धावा धावफलकावरती आहेत. टार्गेट आहे 60 धावांचं. विशाल आव्हान आहे, मोठं आव्हान आहे. या आव्हान जर पार करायचं असेल तर एक चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे. परंतु इथून ओझी खरेवली टीमचे प्रयत्न असतील 1 विकेट, मग ती करण या ठिकाणी देवेंद्र पाटीलची असो वा ऋतिक पाटीलची 1 विकेट आली तर मात्र या मॅच वरती पकड निर्माण करतील. त्याकरिता आता इथे रणनीती आखताना पाहायला मिळतात. 4 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. 7 धावा धावफलकावरती आहेत. करण पाटील खूप चांगली गोलंदाजी करतात पॉवर प्लेच्या षटकामध्ये. इथे मात्र पाहिलं तर आउट ऑफ दी ऑफ स्टंपचा बाहेरचा बॉल आहे का पाहावं लागेल आणि इथून मात्र वाईटचा इशारा पंचांचा जरूर झालाय. अंपायर डिसिजन इज लास्ट डिसिजन. धावसंख्या 1 ने पुढे सरसावती. 8 धावा. क्राऊड अपील होती. अपील मध्ये उत्साह अधिक होता, परंतु पंच सहमत नाहीयेत या अपीलसाठी. चेंडू बॅटचा संपर्क झाला नाहीये. एक्स्ट्रा रन मिळेल टीम महिंदे संघाला. धावसंख्या 1 ने पुढे सरसावत असताना 8 धावा. 60 धावांचा पल्ला गाठायचा. प्रति षटकामागे 15ची सरासरी गाठायची. देवेंद्र पाटीलने मागील टुर्नामेंटमध्ये खूप चांगली बॅटिंग केली. खरं तर दिघाशिते झालेल्या स्पर्धेमध्ये विजेतेपद पटकावलं होतं. एक ट्रॉफी त्यांनी आपल्या नावावरती केली या हंगामामध्ये. मात्र तेच सातत्यपूर्ण कामगिरी या स्पर्धेमध्ये देखील त्यांच्याकडून पाहायला मिळेल का? यावेळेला मात्र पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता. गुडघे टेकवले होते खेळपट्टीला आणि त्यानंतर पाहू शकाल डेंजर एंड वरती होते. एक चोरटी धावी ते कंप्लीट केली गेली आहे. चांगला कॉल कॉम्बिनेशन पाहायला मिळालं. धावसंख्या 1 ने पुढे सरसावत असताना 9 धावा धावफलकावरती आहेत. एकमेव चौकार आला ऋतिक पाटीलच्या बॅटमधून. देवेंद्र पाटील या मॅच मध्ये थोडासा संघर्ष करताना पाहायला मिळतोय. घातक गोलंदाजी पाहायला मिळते. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 1 चौकार एकमेव आला, परंतु त्यानंतर विकेट टू विकेट गोलंदाजी केली जाते करण पाटीलच्या माध्यमातून आणि त्याचमुळे करण पाटीलला पॉवर प्लेच्या षटकामध्ये आणलं गेलं. शेवटचा बॉल हा खूप महत्वाचा असणार आहे. इथून मोठा स्ट्रोक येईल की स्ट्राईक रोटेट केली जाईल. अंतिम बॉल खूप महत्वाचा आहे. यावेळेला मात्र लोअर फुल टॉस चांगला स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षकापासून खूप दूरवरती हा चेंडू आणि त्याचनंतर मात्र पाहिलं तर चेंडूने गाठले सीमारेषा. पलीकडे मिळतील 4 धावा.
नका, लगेचच मॅच सुरू करा. दुसऱ्या षटकाच्या नंतर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाणी दाखल केलं जाईल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 13 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. ऋतिक पाटील आतापर्यंत त्यांनी 3 चेंडूचा सामना केला आणि खरं तर 11 धावांचं योगदान दिलंय. खूप चांगली बॅटिंग ते करतायत, परंतु देवेंद्र पाटील त्यांना साथ देतील का? खूप सारे प्रश्नचिन्ह इथे निर्माण झालेत, कारण रिक्वायर्ड रन रेट 15चा होता. पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात त्या मात्र 13. आणि ज्यावेळेला तुम्ही टार्गेट सेट करता, टार्गेट चेस करण्याचा प्रयत्न करता, त्यावेळेला रणनीती आखावी लागते ती रिक्वायर्ड रन रेटसाठी. आणि रिक्वायर्ड रन रेट हा टेनिस क्रिकेटच्या पटलावरती खूप महत्वाचा आहे. षटक क्रमांक 2 मध्ये ऋतिक पाटीलला आणलं गेलंय. ऋतिक जाधव आहेत. खरं तर ऋतिक जाधवने पहिल्या डावामध्ये खूप चांगली फलंदाजी केली होती आणि आपल्या टीमला एक सकारात्मक धावसंख्या उभी करून दिली होती. ऋतिक जाधववरती आता मात्र इथून प्रेक्षकांच्या नजरा असतील, कारण चालू हंगाम आहे, त्यानंतर प्रीमियर लीगचं देखील आयोजन होईल. आणि ज्या वेळेला प्रीमियर लीगचं आयोजन होतं त्या वेळेला या खेळाडूंवरती अनेक संघ मालकांची नजर राहते. त्यामुळे ऋतिक जाधव हे देखील चर्चेतलं नाव आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 13 धावा धावफलकावरती आहेत. पहिली स्पर्धा आपण एस एस स्पोर्ट ठाणे संघाची पाहिली, त्यानंतर आई गावदेवी स्पोर्ट दिगाशी संघाची स्पर्धा पाहिली आणि त्याचनंतर पाहिलं तर मागील आठवड्यामध्ये जय बजरंग स्पोर्ट्स वडवली संघाची स्पर्धा आणि यानंतर धर्मवीर चषकामध्ये आपण पोहोचलोय. ऋतिक जाधव, त्याच्या समोर फलंदाज आपण पाहतोय देवेंद्र पाटीलला. विजयासाठी लक्ष गाठायचं. 18 बॉल आणि 47 धावा, आव्हान मोठं आहे. ऋतिक जाधव षटकातला पहिला बॉल ओव्हर द विकेटने मार्गस्थ करील राईट हँड बॅट्समन देवेंद्र पाटीलच्या विरोधात. अखूट टप्प्याचा बॉल, शॉर्टम पुल केलाय बॉलला आणि त्यानंतर बॅकवर्ड स्क्युअर लेगच्या पलीकडे निघून गेलाय. 7 धावांसाठी ठोकलाय त्यानं षटकार. नाव आहे देवेंद्र पाटील. निश्चितपणाने अशा पद्धतीचा चेंडू फलंदाज देवेंद्र पाटील सोडणार नाहीये, कारण विस्फोटक फलंदाज आहे आणि त्या विस्फोटक फलंदाजाला जर अशा पद्धतीची गोलंदाजी केली तर त्याचं उत्तर तुम्हाला चौकार आणि षटकारामध्येच मिळणार आहे. षटकाराने टीमची धावसंख्या 19 अंकावरती. अखूट टप्प्याचा बॉल होता, मात्र इथून थोडासा कानमंत्र गोलंदाजाला द्यावा लागेल. हाफ ट्रॅकर बॉल होता, त्याला मात्र पूल केला, सक्सेसफुल झाला. 6 धावा आल्या पहिल्या षटकामध्ये. खरं तर देवेंद्र पाटील संघर्ष करत होते, पण संघर्षमय षटकार त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला आणि अखेरकार या 6 धावांनी आपला धावफलक पुढे नेऊन ठेवलाय. एकंदरीत धावफलकावरती धावा जोडल्या गेल्या त्या 19 अंकावरती. ऋतिक जाधवने पहिल्या डावामध्ये खूप चांगल्या पद्धतीने फलंदाजी केली होती, आपल्या संघाला एक चांगली धावसंख्या उभी करून दिली होती. परंतु इथे मात्र पाहिलं तर त्यांच्या पहिल्याच बॉलवरती अटॅक केला गेला. या स्पर्धेमध्ये सर्वोत्तम खेळ कोणाचा राहिला असेल आतापर्यंतचा प्रवास पाहिला तर टीम पालिवली संघ. अविस्मरणीय खेळ होता त्यांचा. खरं तर क्षेत्ररक्षण, गोलंदाजी आणि फलंदाजी कालच्या दिवसामध्ये पाहिलं तर निंबवली टीमने 3 षटकामध्ये तब्बल 37 धावा उभ्या केल्या होत्या. त्या पालिवली टीमने अवघ्या 2 षटकामध्ये कंप्लीट केल्या. ऑट ऑफ बॅटिंग, जबरदस्त बॅटिंग, कमालीची बॅटिंग पाहायला मिळाली होती. राईट आर्म ओव्हर द विकेटना षटकातला पुढचा बॉल. ऋतिक जाधवचा हा बॉल देखील हाफ ट्रॅकर आहे, फाईन लेग आणि त्यानंतर स्क्युअर लेग मधून बॉल फरार होईल. 4 धावांसाठी आणखीन एक दमदार चौकार येतोय देवेंद्र पाटीलच्या बॅटमधून. फाईन लेग नाहीये, शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि देवेंद्र पाटीलने ही फील्ड रचना लक्षात घेतली आणि त्यानुसार हा चेंडू मात्र डिफेन्स केला. खूप चांगली बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळते. पहा पहिल्या बॉलवरती षटकार आला आणि त्यानंतर चौकार येतोय. थोडासा मानसिक दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न गोलंदाजावरती देवेंद्र पाटीलच्या माध्यमातून.
पुढचा बॉल घेऊन सज्ज झालाय देवेंद्र ऋतिक. यावेळी मात्र पुन्हा एकदा तीच चुकी केली आहे. सेम रिझल्ट, बॅकवर्ड स्क्युअर लेगच्या वरून पाठवलाय. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. तर ऐवा कॅच घेतली होती पंकज वारगडे, जे वडवली गावचेच होते. त्यांना देखील 1200 रुपयाचं कॅश प्राइज आपण दिलं. त्यानंतर खोडाळ्यावरून एक प्रेक्षक इथे आला होता, त्याला देखील 700 रुपयाचं कॅश प्राइज मिळालं होतं. आणि आज नाहीये कारण ते बक्षीस जाते या ठिकाणी उपस्थित नाही आहेत, परंतु जेव्हा होतील तेव्हा नक्कीच ही अनाउन्समेंट आम्ही करू. धावसंख्येत आपण पाहतोय एकंदरीत 29-29 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज ऋतिक, या वेळेचा बॉल अत्यंत दर्जेदार होता. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, सातत्याने ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न करतायत. मात्र आपण तिन्ही स्ट्रोक पाहिले ना तर तिन्ही लेग साईड क्षेत्रामध्ये आले, ज्या ठिकाणी आपण दोन षटकार आणि एक चौकार पाहिला. बॅकवर्ड स्क्युअर लेग हे त्यांचं स्ट्रॉंग झोन आहे आणि सातत्याने त्याच्यामध्येच ते खेळण्याचा प्रयत्न करतायत. आणि कुठेतरी ऋतिक जाधवने हे हेरलं आणि यावेळेला मात्र अगदी लाईन लेंथ योग्य ठेवली, गुड लेंथ वरती बॉल ठेवला आणि तिथे अखेरकार ते यशस्वी झाले. चेंडू क्रमांक 4चा खेळ पूर्ण झालाय. धावसंख्येचा फळक आपण पाहिला तर 29 धावा धावफलकावरती आहेत. ओव्हर द विकेटने पुढचा बॉल. यावेळेला समोरच्या दिशेला इंटू द गॅप खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतायत, चेंडूची फेकी करतायत आणि अखेरकार इथून मात्र दुसरी धाव पूर्ण केली आहे. परंतु इथे काय ते एक्स्ट्रा धाव बहाल होईल. जिथे 2 धावा होत्या तिथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला ऋतिक जाधवनं, त्याचं रूपांतर 3 मध्ये झालं. एक धाव या क्रिकेटच्या पटलावरती खूप महत्वाची आहे. 3 धावेने टीमची धावसंख्या 32 वरती. आता मात्र या षटकामध्ये धावा येताना पाहायला मिळाल्या. आतापर्यंत विचार केला तर तब्बल 19 धावा या गोलंदाजाने खर्च केल्या, ज्यामध्ये 2 षटकार 1 चौकार आला आणि त्यानंतर आता स्ट्राईक रोटेट झाली. अर्थातच बॅटर ऋतिक पाटील आपल्याला स्ट्रायकर एंडवरती पाहायला मिळतील. 32 धावा धावफळ करते. अजून देखील पाहिलं तर विजयाकरिता 28 धावांची गरज आहे. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत मॅच मध्ये 13 आणि 13 मध्ये धावा काढायच्या 28. ऋतिक जाधव शेवटचा अंतिम बॉल कोणत्या टप्प्यावरती हाताळतोय? ऋतिक पाटीलच्या समोर त्याचं कडवं आव्हान. यावेळेला आडव्या बॅटने पॉवरफुल फटका आहे. खूप चांगला गॅप सिलेक्शन, बॉलला पाठवून दिलाय सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी ऋतिक पाटीलचा आणखीन एक तडाखा पाहायला मिळाला. मिळतील 4 धावा. पाहू शकाल आपल्या VIP डायस वरती आमचे प्रमुख अतिथी, ज्यांच्या माध्यमातून नेहमीच आम्हाला लाख मोलाचं योगदान लाभत असतं, या गावचे पोलीस पाटील सन्माननीय विशाल दादा गोंधळी, त्यानंतर निखिल दादा अंदाडे, त्यानंतर आपण पाहू शकाल सन्माननीय बाळारामजी वारगडे, त्यानंतर सन्माननीय संतोजी गोतारणे आणि त्यानंतर पाहू शकाल बाळा तरे जे कुंदे गावचे आहेत. खरं तर हे सर्व मान्यवर या स्पर्धेचा या मॅचचा आनंद घेतात. विशालदादा गोंधळे यांच्याबद्दल बोलायचं तर आमच्याकडे मुळात मध्ये शब्दच नाहीये. कोणती स्पर्धा असू द्या, लाख मोलाचं योगदान त्यांचं लाभत असतं. असं शांत संयमी व्यक्तिमत्व आणि खरं तर त्यांच्या पिताश्रींना देखील क्रिकेटवरती खूप अमाप प्रेम आहे. गेले 2 दिवस ते देखील या सामन्याचा खूप चांगल्या पद्धतीने आनंद घेत आहेत. मात्र त्यांची देखील उपस्थिती काही क्षणामध्ये लाभेल. खरं तर ज्यांच्या माध्यमातून आपला मॅन ऑफ द मॅच पुरस्कृत झाल्या कैलासवासी सुमन धुंदाराम गोंधळी यांच्या स्मरणार्थ श्रीयुत विशाल धुंदाराम गोंधळी जे पोलीस पाटील उद्योगपती आहेत आणि त्यांच्या माध्यमातून प्रत्येक मॅचसाठी आम्हाला मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी स्पॉन्सरशिप झाल्या, त्याबद्दल आई गावदेवी स्पोर्ट्स वडवली त्यांना आभार व्यक्त करतोय. 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. अगदी आपण पाहू शकाल हे आमचं समालोचन कक्ष. त्यानंतर ओम साई क्रिकेट असोसिएशन भिवंडी ग्रामीण नियम व अटीचा बॅनर देखील या ठिकाणी झळकताना पाहायला मिळेल. त्यानंतर संपूर्ण कार्यकारिणी या बॅनरवरती अगदी शान के साथ आपल्याला पाहायला मिळते. ज्याचे अध्यक्ष आहेत नयन पाटील, उपाध्यक्ष शिवाजी पाटील, उपाध्यक्ष नरेश पाटील, सचिव संदीप पाटील, त्यानंतर कार्याध्यक्ष सागर पाटील, हर्षद पाटील खजिनदार आहेत. त्यानंतर जितेश पष्टे सल्लागार, सुरेश उतेकर सल्लागार, सुनील थाळके सल्लागार
आणि हर्षद पाटील चाणे सल्लागार. खरं तर खूप अनुभव आहे या लोकांच्या पाठीमागे आणि त्यांच्यामुळे आपण या ठिकाणी असोसिएशन स्थापन करू शकलो आणि त्याच नंतर खरं तर यांचा स्वागत सन्मान देखील आपण करणार आहोत. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्येचा फलक आपण पाहिला तर धावफलकावरती जोडल्या गेल्या एकंदरीत 36 धावा. चेंडू शिल्लक आहेत या मॅच मध्ये 12 आणि 12 बॉल मध्ये धावा काढायच्या आहेत त्या मात्र 24. 12 बॉल 24चं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल आणि इथून मात्र प्रति षटकामागे आपण पाहिलं तर 12ची सरासरी गाठायची. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज अरुणला आणलं गेलंय. मॅच अजून देखील संपलेली नाहीये. पहिलाच बॉल बीमार की बिमारी बॉलला पाठवून दिलाय फाईन क्षेत्राच्या बाहेर. मात्र धावा किती येतील पाहावं लागेल. पंचांचा निर्णय काय येतो हे देखील पाहावं लागेल. तर 4 धावा 4+1 एकंदरीत 5 धावा मिळतील आणि धावसंख्या 41 या अंकावरती असेल. येणारा बॉल फ्रीटचा असेल. आता संधी निर्माण झाली आहे देवेंद्र पाटीलला. असं वाटत होतं या मॅच वरती कुठेतरी पकड निर्माण करतायत ज्या वेळेला करण पाटीलचं षटक हाताळलं गेलं होतं. यावेळेस मात्र स्लॉग इट टाटा बाय बाय बॉलला पाठवून दिलाय आउट ऑफ दी पार्क 6 धावांसाठी. आयन हँडसम षटकार. माधव सरांचा खरं तर खूप छान वाटतंय. समालोचन करण्यापेक्षा त्यांचा डान्स पाहण्यासाठी खूप आनंद येतोय. सन्माननीय विशालजी गोंधळी यांच्या माध्यमातून माधव सरांना 500 रुपयाचा कॅश प्राइज. बीमार की बिमारी इथे देखील लागली गोलंदाजाला त्याला देखील पाठवलंय 6 धावांसाठी आणि बीमारचा इशारा देखील झालाय. पाटील सन्माननीय विशालजी गोंधळी यांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयाचे पारितोषिक आपल्याला आलेलं आहे. खरं तर ही आपल्या कलेची दाद घेणारे व्यक्तिमत्व आहे आणि निश्चितपणाने त्यांना त्यांच्या माध्यमातून हे बक्षीस आपल्याला देण्यात येईल. या गावचा नक्कीच एक अनोखा इतिहास राहिलाय. अंतिम दिवसामध्ये गतवर्षी आयवा कॅश साठी 15,000चं कॅश प्राइज होतं प्रेक्षकांना. उद्या देखील ते चित्र जरूर पाहायला मिळेल. 7 धावा या षटकावरती आल्या. फ्रीट कंटिन्यू असेल. बॉलर चेंज केला गेलाय कारण एका षटकामध्ये तुम्ही 2 बिमर चेंडू हाताळू शकताय. आउट ऑफ द लेग स्टंप ला मिस करतोय आणि त्यानंतर एक सिंगल मिळेल. 55 फ्रीट कंटिन्यू आहे. खरं तर या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. गोलंदाजाच्या कानापर्यंत पोहोचवणं. 55 धावा धावफलकावरती आहेत आणि अवघ्या 5 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरिता टीम जय हनुमान क्रिकेट संघ महिंदे संघाला. पुढचा बॉल स्टेपा उठून खेळण्याचा प्रयत्न, पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न असफल ठरतायत. फुलर लेनचा बॉल होता तिथे मात्र देवेंद्र पाटील थोडासा फसलाय. 55 धावा धावफलकावरती आहेत. असं वाटत होतं टीम ओझी खरिवली टीम कुठेतरी फाईट देण्याचा प्रयत्न करेल परंतु षटक क्रमांक 2 आणि 3 हे अत्यंत महागडं ठरलं आणि तिथून मात्र या सामन्यावरती विजयाच्या दिशेने आगेकूच करत असताना टीम महिंदे हा बॉल देखील एक्स्ट्रा रन देऊन जाईल. वाईट चा इशारा झाला. पंचांच्या माध्यमातून एक्स्ट्रा रन मिळते. धावसंख्या 1 ने पुढे पोहोचते. अब तक 56. तर दोन्ही फलंदाजांनी या ठिकाणी सामना कोणती प्रकारची विकेट्स न गमावता सामना जिंकून दिला. तर नवनाथ मोरे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी देवेंद्र पाटील आणि त्यानंतर ऋतिक पाटीलला दिला जाईल. समाजसेवक आहेत, शांत संयमी हुशार व्यक्तिमत्व नवनाथ दादा मोरे यांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज असेल. यावेळेला मात्र ऑन साइडला टर्न केलाय. स्क्युअर लेग मध्ये अजय खांडेकर चेंडूपर्यंत पोहोचतील तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट केली आहे. सिंगलने टीमची धावसंख्या आपण पाहतोय
57. खरं तर या स्पर्धेतली सर्वोच्च पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप पाहायला मिळाली. कालच्या दिवसामध्ये पाहिलं तर राजा गुळवी अँड शुभम यांची आपण पार्टनरशिप पाहिली होती. राईट मोर द विकेट ना षटकातला पुढचा बॉल इथून मार्गस्थ होत असताना रिव्हर्स खेळला गेलाय, क्षेत्र खाली आहे आणि त्यानंतर हा विजयाचा चौकार आलाय अंतिम क्षणाला हा तर इथून मात्र 2 धावा घेतल्या गेल्या. काही क्षणासाठी असं वाटलं होतं की बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल निघून जाईल, परंतु आउटफिट स्लो आहे. 3 धावा या ठिकाणी अंकित केल्या गेल्या आणि तर इथून सामना विजयी झालाय. जय हनुमान क्रिकेट संघ महिंदे अभिनंदन आणि हार्ड लक ओझी खरिवली. खूप खूप अभिनंदन. नवनाथ भाऊ मोरे यांच्या माध्यमातून आपल्याला 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. साठ धावांचा पाठलाग करायचा होता आणि 60 धावांचा पाठलाग करत असताना ज्या फलंदाजानं नाबाद 36 धावांची खेळी साकारली आणि उत्तम साथ दिली ऋतिक पाटीलने, ज्याने 17 धावांची खेळी खेळली आणि याचमुळे आपण मॅन ऑफ द मॅच घोषित करत आहोत मिस्टर देवेंद्र पाटील. मी या ठिकाणी या गावचे पोलीस पाटील सन्माननीय विशालदादा गोंधळे यांना विनंती करतो की आपल्या शुभाचे पंच या ठिकाणी माधव ठाकरे सर आहेत. त्यांनी उत्तमरित्या या ठिकाणी डान्स केला आणि त्या डान्स पाहून त्याच अनुषंगाने हे 500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी माधव सरांना दिलं जात आहे. खरंच प्रोत्साहन वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय. पाहू शकाल आमच्या मुख्य VIP डायसवरती विशालजी गोंधळे पोलीस पाटील यांच्या माध्यमातून आपण माधवजी ठाकरे सरांना या ठिकाणी 500 रुपयाचं कॅश प्राइज देतो. एक उत्तम डान्स त्यांच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळत असतो आणि आज देखील